आज बारामतीमध्ये अजितदादांची सभा झाली. दादा बोलताना असं म्हणाले की बारामतीकरांना भावनिक होऊ नका. विकासाच्या मुद्द्यावरती आपल्याला पुढची निवडणूक जी आहे ती लढवायची आहे. भावनिकतेचा मुद्दा लोकसभा झाली तरी काही सुटत नाही. वारंवार सभेमध्ये दादांना उल्लेख करावा लागतो. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. खरं तर अशी चर्चा होती की दादा आज घोषणा करणार की दादांनी जो शब्द दिला होता जर बारामतीचा निकाल वेगळा लागला तर मी वेगळा विचार करेल, तसं काही झालं नाही. तर मी तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान बदलणार नाही असं आज अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. कुणावर विश्वास ठेवू नका, खोटं बोलणाऱ्यांवर अजिबात ठेवू नका, अशा प्रकारे टोलाच मारला. खूप छान आहे स्टेटमेंट. पण तुमच्याच चॅनलवर भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार असं म्हणाले की आम्ही संविधान बदलणार. हे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं आणि सगळ्या भारतातल्या चॅनल्सवर त्या गोष्टी आलेल्या. तेवढंच नाही, शपथ घेताना जेव्हा सगळ्या लोकसभेच्या खासदारांनी शपथ घेतली तेव्हा पण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ऑब्जेक्शनल गोष्टी बोलल्या, ज्याच्यावर ऑब्जेक्शन लोकांनी घेतलेलं आहे. जी शपथ संविधानाच्या चौकटीच्या बाहेरची होती. आणि हे भारतीय जनता पक्षाचे लोक बोलतात की आम्ही संविधान बदलणार आहे आणि तो डेटा आहे. ते काय माझे काल्पनिक गोष्टी नाही आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार बोलतात आणि दिल्लीत मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे आणि तुमच्या चॅनलवर डोळ्यांनी पाहिलं. ज्या बारामतीकरांनी नाकारलं दादांच्या पक्षाला त्याच बारामतीमध्ये येऊन दादा बाहेरचे सगळे पदाधिकारी आणून शक्ती प्रदर्शन करतात. दादांना नेमकं बारामतीकरांना काय संदेश द्यायचा? या प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारावं लागेल ना. तुम्हाला ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाने काय करावं हा अधिकार. म्हणजे आम्ही दडपशाहीवाले नाही, दडपशाहीवाले तिकडे आहेत. त्यामुळे आम्हाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाने कुठे रॅली घ्यायची, काय करायचं, कोणी त्याचं डिझायनिंग करायचं हे आम्ही थोडी ठरवतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपल्याला जे योग्य वाटतं ते करावं. गुजरात आठवलं 200 कोटी काहीतरी खर्च झाले इमेज बिल्डिंग, इमेज बुकिंग वरती. काय मला नाही माहिती. मी पण तुमच्याच चॅनलवर पाहिलं ते की इमेज बिल्डिंगसाठी हे मी चॅनल्सवरच पाहिलं. मला फारशी याची माहिती नसते. आमचं कसलं काय इमेज बिल्डिंग आहे काय. आम्ही सेवक आहोत. आम्ही देशाची सेवा करण्यासाठी इलेक्शन आलो आहे. त्याचं आमचं कसलं काय इमेज आणि काय. आम्ही आपल्या लोकांची सेवा आणि लोकांच्या मनात एक छोटंसं स्थान केलं विश्वासाचं, तेवढं आम्हाला पुरे आहे. दादा नेहमी म्हणतात मी लोकांचं कामाचा माणूस आहे. मग कामाच्या माणसाला एवढं इमेज बिल्डिंगवर खर्च करण्याची काय. आता या सगळ्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे कशी असणार आणि त्यांना विचारायला पाहिजे. छगन भुजबळांनी तिथं भाषणाच्या वेळेस एक सांगितलं की आरक्षणाच्या संदर्भात सरकारने गेल्या आठवड्यामध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. मात्र विरोधी पक्षात म्हणजे अर्थात राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट हे कुणीही उपस्थित त्या ठिकाणी राहिलेलं नाही. खरंच किती हे सिरियस आहेत आणि शरद पवारांसारख्या नेत्यांनी तर उपस्थित राहायला हवं होतं, कारण यांनी याच्या अगोदर आरक्षण दिलं नाही. त्याला जोडून असं ते बोलताना असं म्हणाले की बारामतीतून विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बैठकीला जाणं टाळलं. म्हणजे त्यांनी अर्थात शरद पवारांवरती निशाणा साधले असं सांगतात की शरद पवारांनीच फोन केला त्यामुळे विरोधी पक्ष गेला, कोणीच गेलं नाही. ह्याचा प्रूफ आहे का त्यांच्याकडे? CDR काढून बघू ना कोणी कोणाला फोन केला. काय फार अवघड नाही करणं. पण ताई तुम्हाला असं वाटत नाही का गरजेचं होतं यासाठी काय नाही. आम्ही प्रस्ताव मागितला होता. मी स्वतः ऑफर केली आहे. मी गेले 10 वर्ष आरक्षणावर हे आत्ता बोलतायत. मी 10 वर्ष कुठे कुठे बोललं पाहिजे आरक्षणाबद्दल? संसदेत तुम्ही डेटा काढून बघा. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल सातत्याने प्रस्ताव आणा. प्रस्ताव आम्हाला पाठवा. आम्ही ताकदीने तुमच्यावर उभं राहू. पण प्रस्ताव तर हातात आला पाहिजे. आत्तापर्यंत 10 वेळा या केंद्र सरकारने, जे आधी मोदी सरकार होतं आता ते NDA सरकार म्हणतात, तर त्या सरकारमध्ये म्हणजे मोदी सरकारने 10 वर्षामध्ये अनेक आरक्षणाची बिलं आणली. त्या प्रत्येक बिलावर अर्जुन मुंडाजी मंत्री होते. प्रत्येक बिलावर मी बोललेले, प्रत्येक बिलावर. आणि मी हाच मुद्दा मांडलाय की एक देशासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा. महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय, मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, अनेक राज्यांमध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा. 2, 3, 4 दिवस चर्चा करू आणि एक काहीतरी निर्णय घेऊ. आणि महाराष्ट्र सरकारने तो प्रस्ताव तर आम्हाला दिला पाहिजे.
त्याच्यासाठीच ही बैठक सर्वपक्षीय बैठक बोलवली प्रस्ताव कुठे पाठवला होता? बैठकीलाच कुणी केलं नाही. प्रस्तावच आला नाही ना. पण बैठकीला जाणं गरजेचं नव्हतं असं वाटतं. प्रस्ताव आल्याशिवाय अजेंडा काय कसा त्यांना कळणार? आमंत्रण होतं असं त्यांचं आमंत्रण आलं पण अजेंडा काय? ते म्हणतात की आम्ही एकत्र बसून आपण अजेंडा ठरवू शकलो असतो. हो, मग ते आम्हाला एरवी भेटतात ना सगळे. तुमच्या चॅनलवर ते आम्ही जिन्यावर 50 वेळा सगळ्यांना एकामेकाशी बोलताना बघतो. मग तेव्हा का नाही बोलत? म्हणजे बोलवलं नव्हतं असं म्हणायचं. बोलवत नाही. आज अहो जेव्हा त्यांनी आमंत्रण कुणाला दिलं मला नाही माहिती. माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले आप कशाला करत बसताय? जर या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक फोन करावा, कुणालाही त्यांना योग्य वाटत यावं आणि मीटिंग करावी. व्हॉट इज द प्रॉब्लेम? हे सगळ्या याच्यामध्ये सरकार तुमच्यावर ढकलतंय. हो, मला अजेंडा पाठवला आणि मला बोलवलं तर मी 2000% मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या हे सगळ्यांच्या आरक्षणाची जर त्यांनी मीटिंग लावली आणि हा सगळा अजेंडा असेल तर मी 2000% जाईन त्या मीटिंगला. पण त्यांनी लावली तर पाहिजे. आता जरांगे म्हणतात जे आमदार आमच्या आरक्षणाला ओबीसीतनं मराठा आरक्षणाला पाठिंबा देतील, त्यांना आम्ही पाडणार. मग ते महायुतीचे असं नाही तर मवियाचे असं जाहीर पक्षांनी भूमिका जाहीर करावी की ओबीसीतनं मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे की नाही. ही भूमिका अजून एकही पक्ष घेत नाही. का घेणार नाही? साहजिक आहे, असंविधानिक आहे म्हणून पक्ष घेत नाही. पण ते त्यांची मागणी पुढे रेटतं. नाही, लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे ना. प्रत्येकाची मागणी. दादा होतात की लोकसभेमध्ये चुकीचा एक नॅरेटिव्ह विरोधकांनी दिला आणि त्याचा आम्हाला फटका बसला, आमचं हे झालं. मात्र आता यावेळेस लोकांनी खरं तर चुकीच्या संविधान बदलणार त्यांचं असं होतं. काही घोषणा दिल्या त्या परंतु आता त्यांनी सांगितलंय की देशातला सगळ्यात मोठा बाबासाहेबांचा पुतळा हेच सरकार उभारणार आहे माहितीचं. ते आमचं जेव्हा सरकार होतं ना तेव्हाच काम सुरू झाले. जेव्हा पक्ष एक होता आणि उद्धवजी मुख्यमंत्री होते ना तेव्हापासून काम चाललेलं आहे. एक आणि दुसरी गोष्ट की तुम्ही तुमच्या चॅनल्स जे आहेत ना त्याचे आर्काईव्हमध्ये जा. आर्काईव्हमध्ये माझ्याकडे कदाचित तारखाही असतील. भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार तुमच्या सगळ्या चॅनल्सनी ते दाखवले आणि सगळ्या भाषेत काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्यांनी दाखवलेले. आणि मी हे माझ्या कानांनी पार्लमेंटमध्ये पण ऐकले की आम्ही 400 पार आणि आम्ही संविधान बदलणार. हे नॅरेटिव्ह नाही आहे, हे भारतीय जनता पक्षाच्या खासदारांचं मत. हे सगळ्या देशांनी पाहिले. अजूनही प्रयत्न करतायत का ते? असं परवा तरी म्हणले बाई. परवा त्यांचे एक खासदार ज्या पद्धतीने शपथ घेतली किंवा त्यांचे सगळे पदाधिकारी बोलतात ते आपण ऐकतोय. तुमच्या चॅनलमुळेच आम्हाला कळतं ना की कुठल्या राज्यात तुम्ही एवढे क्विक बातम्या देता की कुठल्या राज्यात कुठल्या काय मध्ये चाललेलं आहे. आम्हालाही पटकन कळतं त्याच्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी तिथेच होऊन जातं. दादा लोकांना असं म्हणाले की बारामतीमध्ये जवळपास 180 कोटी लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. तुम्ही पोलिसांना असं सोडणार नाही, त्यांच्यासाठी सुद्धा योजना आणणार आहे. मात्र 46,000 कोटी या योजनेवरती खर्च होणार. एखाद्या राज्याचा सुद्धा अर्थसंकल्प तेवढा नसतो. काही निवडणुकीच्या अगोदरची तयारी काही? आता हे बघा, भारतीय जनता पार्टी म्हणजे जुमलेबाज. 15 लाख तुमच्या अकाउंटला आले का? त्याच्यामुळे खूप जुमले. आणि अजून 2 महिने जायचे आहेत. अजून काय काय तुम्हाला सांगतील ते. काय आश्चर्य वाटत नाही. हो, पण ते छगन भुजबळ बोलतात की ताईंना ज्यांनी मतदान केलंय त्यांनी या योजनेचे अर्ज भरा. असं काही नाही की ताईंना मतदान केलंय योजनेचा अर्ज भरू नका. नाही, भरलेच पाहिजेत. या राज्यातल्या प्रत्येक महिलेनी अर्ज भरलाच पाहिजे. माझी विनम्र विनंती आहे की ह्या राज्यातल्या प्रत्येक महिलेनी तिचा अधिकार आहे तो तिला त्याचा बेनिफिट मिळालाच पाहिजे आणि फॉर्म भरलेच पाहिजे. प्रत्येक महिलेला माझी विनम्र विनंती की प्रत्येक लाभार्थीला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय करायला लागेल ते आम्हीही करू. आज म्हणाले की महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते किंवा नेते या योजनेचा जर फॉर्म भरत असतील तर भरू नका, फॉर्म तुमचा बाद करतील. लोकशाही, लोकांना बोलायचा अधिकार आहे. काही आज दादांवर ही वेळ आली की बारामतीमध्ये अशा पद्धतीने सभा घेत त्यांना एक योजना जे आतापर्यंत गेले म्हणजे त्यांनी या अधिवेशनामध्ये जे सांगितलंय ते योजना तिथं म्हणजे सगळ्या योजना तिथं सांगाव्या लागले, डिस्क्राईब कराव्या लागले, सविस्तर सांगावे लागले. ही वेळ बारामतीमध्ये जाऊन दादांवर आली. जिथून पराभव झाला खरं तर ते विधानसभेचा विधानसभेतून सगळ्यांना कळली असेल, परंतु तिथं जाऊन ही सगळी छोटी छोटी एक योजना समजून सांगण्याची गरज आली. चांगली गोष्ट आहे. आपण स्वागत केलं पाहिजे त्याचं. ते एवढा वेळ देऊन जर योजना पोचवत असतील लोकांपर्यंत चांगली गोष्ट आहे. आपण स्वागत करूया त्याचं.
साताऱ्याच्या सभेमध्ये पवारसाहेब गेल्या विधानसभेच्या वेळी भिजलेले होते. आज बारामतीमध्ये नेमकं सभेच्या वेळी पाऊस आला आणि अजित पवार असं म्हणाले की खरं तर हिरमोड झालं आहे, मात्र वरुणराजाचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला आहे आणि त्याची सुरुवात बारामतीमधून होते. त्यानंतर सगळे नेते जे आहेत ते दादांच्या बाजूने उभे राहिले. शरद पवारांच्या सभेसारखा माहोल त्यांचा करण्याचा प्रयत्न होता असं तुम्हाला वाटतं? नाही, मी तुम्हाला खरं सांगू, या राज्यातली महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, इतका भ्रष्टाचार या राज्यात झालेला आहे. आजच सकाळी एका मीडियाच्या माणसाने मला विचारलं की काहीतरी क्लीन शीटवरून, तर मी त्यांना ते मला विचारत होते माझं मत काय. तर माझं मत कसं असेल, मी कधीच कुणावर आरोप केले नाही. ज्यांनी आरोप केले त्यांना विचारलं पाहिजे ना. आरोप करणारे पण तेच आणि क्लीन चिट देणारे पण तेच. आणि माझा एकच प्रश्न, मग मला असं कन्फ्युजन होतं कारण का पदाधिकारी आणि सगळे मला विचारतात की ताई यांनी आरोप केले, यांनी कोर्टात कागदपत्र दिली, मग ती कागदपत्र यांनी दिली ती खरी होती का खोटी? मग कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही. मग यांनी कुठल्या बेसिसवर आरोप केले? मग जर आरोप केले भ्रष्टाचाराचे तर मग ते खरे होते का खोटे? याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे. कारण का सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप हे लीड कोणी केले तर ते माननीय आदरणीय देवेंद्रजींनी केले. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे की भ्रष्टाचार झाला का नाही, क्लीन चिट दिली का नाही. तुम्ही जे कागदपत्र दाखवत होता, तुम्ही विधानसभेत कागदपत्र दाखवत होता, तुम्ही कोर्टात कागदपत्र दाखवत होता, मग ते कागदपत्र खोटे होते का खरे होते? मग भ्रष्टाचार झाला का नाही आणि क्लीन चिट का बेसिस? इट्स सो कन्फ्युजिंग. तर त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल, राज्याला नाही देशाला द्यावं लागेल. कारण का हे जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते काश्मीर टू कन्याकुमारी भारतीय जनता पक्षाने सगळ्यांवर केलेत आणि आमच्यावर पण केलेत. आता हा भाग सोडा की आता आमच्यावर नाही आहेत ते, तो भाग वेगळा. पण आमच्या बरोबरच्या ज्या लोकांवर त्यांनी आरोप केले भ्रष्टाचाराचे, ते काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक राज्यात जाऊन जाऊन केले. प्रत्येक भाषात तुम्ही चॅनल चालवताना तुम्ही सगळ्या लोकल चॅनल्सला विचारा की महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराबद्दल जे देवेंद्रजी बोलले ते काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक चॅनलनी त्या भाषेत दाखवले. त्याच्यामुळे पूर्ण भारत जानना चाहता है ना की सच क्या और झूठ क्या. पूजा केळकरांचा प्रश्न आहे. पूजा केळकरांच्या सगळ्या नियुक्तीबद्दल यूपीएससी संशयाच्या भोवऱ्यात त्याची पूर्णपणे पारदर्शकपणे इन्क्वायरी झालीच पाहिजे. एवढी मोठी गॅप झालीच कशी? फुल अकाउंटेबिलिटी सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. आता तिचे वडील म्हणतात कलेक्टरनीच परवानगी दिली होती लाल दिवा लावायची, स्टिकर लावायची, म्हणजे ते आरोप फेटाळतात थोडसे. नाही पण कुठल्या कलेक्टरने दिली? पुण्याचे कलेक्टर जे पण मग त्यांनी काय लेखी दिलंय का? कशावरून दिली? काहीतरी यू हॅव टू हॅव डेटा टू गिव्ह एव्हिडन्स ना. नुसतं आरोप प्रत्यारोप करून कसं चालेल? आपल्या सगळ्यांना जर कलेक्टरांचं ते नाव घेत आहेत तर त्याचा एव्हिडन्स काय की कलेक्टर म्हणाले? कागद आहे का काही? कलेक्टरच्या सहीचं काही आहे का? काहीतरी असलं पाहिजे ना. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात मुंबईला आले आणि त्यानंतर अजितदादा असं म्हणले की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात परत एकदा निधी दिलेला राज्यासाठी, मोठ्या विकास कामांना सुरुवात झाली आणि मोदी सरकार ज्या पद्धतीने राज्याला प्रगतीच्या पथावर घेऊन चाललंय आणि तिघं मिळून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, वाटतंय खरंच राज्य नाही कसं आहे, भाषणासाठी चांगले मुद्दे येत होते, एनकरेजिंग मुद्दे. अशीच भाषणं करायची असतात, त्याच्यात काही गैर नाही. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि सगळ्यात छान म्हणजे या देशाचे आदरणीय माननीय प्रधानमंत्री आहेत, ते काल म्हणाले की आम्ही फायनान्शियल कॅपिटल आहे महाराष्ट्र हे, आणि त्याला आम्ही करू. म्हणजे महाराष्ट्र कॅपिटल आहेच, फायनान्शियल कॅपिटल देशाचं. त्यामुळे त्याबद्दल मुंबईबद्दल ते चांगलं बोलले. ही खूप म्हणजे आमच्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि फक्त आमची एवढीच विनंती आहे भारतीय जनता पक्षाला की मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करू नका आणि महाराष्ट्रातल्या हक्काच्या मेरिटच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या दुसऱ्या राज्यात नेऊ नका, अशी माझी विनम्र विनंती केंद्र आणि महाराष्ट्रातल्या सत्तेतल्या लोकांना आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना. फार कष्ट करून मुलं शिकतात हो या राज्यात आणि मेरिटवर पास होतात. त्या मेरिटवर पास होणाऱ्या मुलांच्या हक्काची इन्व्हेस्टमेंट जी महाराष्ट्रात येते, ती जेव्हा आमच्या गरीब कष्टकऱ्या मुलांच्या तोंडापर्यंत आलेला घास जेव्हा सत्तेसाठी दुसरे घेऊन जातात ना, तेव्हा फार दुःख होतं. विधान परिषदेमध्ये महायुती जिंकते, म्हणजे आमदार फोडाफोडी सगळे मतं फुटत आपण बघितलं. लोकसभेत मात्र हरते. आता विधानसभेत काय? आता ते म्हणतात आम्ही विधानसभेतही असंच जिंकू. चांगलं आहे ना, शुभेच्छा आहे. इलेक्शन पारदर्शकपणेच व्हायला पाहिजे. पण कसं आहे,
तुमच्याच चॅनलवरचं अनालिसिस सांगते, काय माझं नाही. मी सगळं माझा तुमच्यावर फार विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही जे सांगता ते मी खरं समजते की बाबा लोकसभा झाली, त्याच्यात मायबाप जनतेने मतदान केलं. विधानसभा आपलं विधान परिषद झाली, त्याच्यात तुम्हीच हा काय माझा शब्द नाही. घोडे बाजार काय किंमत हे तुमच्याच चॅनलवर मी बघते. आणि 50 खोके एकदम ओके. आता खोकेवालेच जर मतदान करायला लागले असं TV चॅनल म्हणते, मी म्हणत नाही आहे. मी जे 2-3 दिवस चॅनल्सवर किंवा वर्तमानपत्रात, त्याच्यामुळे हे एक नक्की झालं की ह्या देशातला सर्वसामान्य मायबाप माणूस हा पैशाने विकला जात नाही. तो स्वाभिमानी आहे, तो कष्ट करणारा आहे आणि तो असल्या कुठल्याही यांच्या भूलथापांना अडकत नाही. हे लोकांनी दाखवून दिलं. जयंत पाटलाला बळीचा बकरा केला पवारांनी असा आरोप करतात. आता लोकशाही हो, प्रत्येकाला अधिकार आहे ना. थोडं हे बघा, काही झालं चांगलं किंवा वाईट, त्याचा केंद्रबिंदू कोण असतं? शरद पवार. आणि 60 वर्ष जर सगळ्यात केंद्रबिंदू शरद पवार असेल तर उसको कुछ तो क्रेडिट दो यार. संविधान हत्या दिन साजरा करत आहेत. अहो काय अजेंडाच राहिला नाही. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार पे जवाब दो. का नाही बोलत ते? महागाईवर आम्ही प्रश्न विचारल्यावर भ्रष्टाचारावर का नाही सरकार बोलत? उत्तर द्या. ज्या व्यक्तीने एखादा निर्णय घेतला त्याची माफी मागितली आणि ह्याच देशाने 350 खासदार निवडून दिल्यानंतर त्यांना संपला विषय. त्यांच्याकडे अजेंडाच नाही. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी हे ते करतायत. महागाईवर का नाही बोलत? भ्रष्टाचारावर का नाही बोलत? बेरोजगारीवर का नाही बोलत? आमची अपेक्षा आहे त्यांनी बोलावं या बजेटमध्ये. बंदुकीनं शेतकऱ्यांना 1 वर्षापूर्वी धमकावलं होतं. 1 वर्षापासून गुन्हा दाखल झाला नाही. आता पुणे पोलीस आयुक्तांना त्यांना नोटीस बजावली की तुमचा शस्त्र परवाना रद्द का करण्यात येऊ नये. नाही, क्राईम हा प्रॉब्लेम आहेच नाही या राज्यात. आणि पुणे तर सेंटर झालंय. ड्रग्ज पुणे, ही बंदुकीची कालची गोष्ट पुणे, त्याच्यानंतर ते कोयता गँग पुणे, ड्रग्सचे व्हिडिओ ते ललित पाटील पुणे, हिट अँड. दॅट्स नॉट द पॉइंट. मी तुम्हाला डेटा सांगते. ह्या राज्याचा गृहमंत्र्याचा जो डेटा आहे तो दाखवतो की सगळ्यात जास्त क्राईम कुठे होतोय आज राज्यामध्ये. ते आधी नागपूरचा असायचा, तो आता पुण्याचा झाला आहे. पुणे हॅज बिकम द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे दुर्दैव मला बोलावं लागतं. गृहमंत्र्यांबरोबर पालकमंत्री पण याला जबाबदार आहेत का? सरकार जबाबदार आहे. डबल इंजिन, सिंगल इंजिन, ट्रिपल इंजिन, जे काय ते सरकार आहे ते कधी डबल म्हणतात, कधी सिंगल म्हणतात, कधी ट्रिपल म्हणतात. ते जे काय 200 आमदारांचं सरकार आहे ना, ते या लॉ अँड ऑर्डरच्या अपयशाला आहे. याच पुण्यामध्ये जर एका महिला पोलिसावर पेट्रोल टाकलं जातं, एवढी हिंमतच कशी होते? फोर्सच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतं, रक्त बदललं जातं. कोयता गँग रोज उठसूट गरीब माणसाच्या EMIवर घेतलेल्या कष्टाती घेतलेल्या गाड्या तोडत राहतात. काय करतं हे सरकार? लक्ष नाही यांचं. दादा आज असे बोलले की विधानसभा निवडणूक होईपर्यंत आरक्षणाचा मुद्दा सोडवला जाईल. निवडणुकीच्या अनुषंगाने असं खूप स्वागत आहे त्याचं. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचा जर ते विधानसभेच्या आधी प्रश्न सोडवणार असतील तर मी त्यांचं स्वागत करेन. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर एका बाजूला विरोधक टीका करतायत आणि रोहित पवार आणि रवींद्र दंगेकर जागोजागी बॅनर लावून त्या अर्ज भरा असं आवाहन करतायत. हो, पण टीका कोण करतंय? आमच्यापैकी टीका कोणीच करत नाही. विरोधी पक्षाने टीका केली. मी पण स्वागतच केलंय त्याचं. मी म्हणले प्रत्येक जी लाभार्थी आहे, सरकार जर एखादी योजना देत असतील तर दिलीच पाहिजे. माझं तर म्हणणं यंत्रणा लावून घरी द्या ना. बिचारे आमच्या महिलांना कशाला लाईनमध्ये उभं करतं? कात्रज फोनवर रखडलाय, डीपीडीसी निधी दिले नाही. मग एकीकडे बजेट सादर केलं दादा नाही, पण लोकसभेत पराभव झाल्यापासून दादा डीपीडीसी घेत नाहीत, पुण्यात फिरकत नाही पालकमंत्री असून. मीही त्यांना पत्र लिहिलेलं आहे की अमोल दादा आणि माझ्या मतदारसंघात आमच्या हक्काचे जे पैसे आहेत, निधी खासदाराला मिळतात, हक्काचे म्हणजे माझे आणि अमोलदादांचे नाही, त्या पोस्टला जे पैसे मिळतात तेही आम्हाला मिळत नाही. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की मोठी कमिटमेंट्स केल्या जातात, पण मूलभूत सुविधांसाठी जे आम्ही निधी मागतोय तो आम्हाला दोघांनाही मिळत नाही. आम्ही पत्रही लिहिलं आहे आणि जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्हाला कोर्टात जावं लागेल. दुसरा मार्गच नाही आमच्या. किती निधी आणून ठेवलाय तुमच्या दादांनी? नाही, आमचा जो 5% तर मिळालाच पाहिजे आणि बाकीचा पण आम्हाला हक्काने मिळालाच पाहिजे ना. असं होत नाही ना. आणि काय आमच्या घरचा रस्ता मागतोय ना, आमच्या घराच्या बाहेर आम्ही पाण्याची टाकी मागतोय. आम्ही मायबाप जनतेसाठीच गोष्टी मागतोय ना. आम्ही कुठे वैयक्तिक लाभार्थीसाठी काही मागतोय. पण तरी आम्हाला न्याय मिळत नाही. त्याच्यामुळे कोर्टाकडे जाणं
शिवाय आम्हाला दुसरा काही मार्ग राहणार नाही. आम्ही तरी प्रयत्न करतोय. पत्राची दखल मी घेतली का? पोच तरी आलेली नाही अजून, पण मी ट्विट केलंय, पत्र पाठवलंय आणि तंत्रज्ञानाच्या जगामध्ये माझं पत्र तर नक्कीच पोचलं. पाण्याची टंचाई शहरात उपनगरामध्ये आहे. ते माफिया जे आहे ते मोठ्या प्रमाणात मोठ्या गावानं पाणी विकत आहे. महापालिकेचे आयुक्त म्हणा किंवा पाणी पुरवठा विभाग पाण्याकडे लक्ष केंद्रित आहे. मी हा प्रश्न गेले 6-7 महिने, मागच्या वर्षी जेव्हा दुष्काळाची परिस्थिती होती तेव्हापासून मी सातत्याने पाण्यावर नियोजन करा ही मागणी करतेच आहे. पण हे सरकार हे सिरियसच नाही, कारण का ते आईसमध्ये व्यस्त आहेत ना. इन्कम टॅक्स, CBI, ED, घरं फोडा, पक्ष फोडा, सत्तेत या आणि स्वतःचा विकास करा. गावाचा विकास कधी होणार? त्यामुळे दुर्दैव आहे की कम्प्लिटली नॉन सिरियस. दिस गव्हर्नमेंट हॅज फेल्ड द स्टेट. विधानसभेत चर्चा अशी महायुतीत अजितदादा आणि फडणवीस हे दोघांचे चेहरे त्यांना मतं मिळतील आणि शंका आहे महायुती केंद्रात भाजपवर आहे म्हणून ते शिंदेच्याच नावावर इलेक्शन लढणार अशी एक चर्चा आहे. तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत विषय उसके ते ठरवणार ना. आपण कोण सांगणार त्यांनी काय लढायचं आणि कुणाकडे लढायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.